नव्हाते प्लॉट येथील खुल्या जागेवर मल्टीप्लेक्स बनविण्याला घेऊन महानगरपालिकेने निविदा काढली आहे। मात्र याचा काही उपयोग स्थानिक परिसरातील रहिवासी नागरिकांना होत नसल्याने याला नागरी सुरक्षा कृती समितीने विरोध दर्शविला आहे। त्यामुळे नव्हाते मल्टीप्लेक्स ऐवजी मनपा व्यापारी संकुल उभारण्यात यावे या मागणीला घेऊन कृती समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। नव्हाते मल्टीप्लेक्स झाल्यास या ठिकाणी मोठ्या ब्रँडेड कंपन्या व महागडे थिएटर स्थापन होतील। मात्र या भागात गरीब व मध्यम कुटुंबीय राहत असल्याने याचा काहीही उपयोग स्थानिक नागरिकांना होणार नाही। उलट महानगरपालिकेचे सुद्धा आर्थिक नुकसान होईल। त्यामुळे याबाबत जीवनावश्यक वस्तूंची बाजारपेठ साकारण्याला घेऊन महानगरपालिकेने व्यापारी संकुल स्थापन करावे अशी मागणी नागरी सुरक्षा कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे। यावेळी नव्हाते चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता। नव्हाते मल्टीप्लेक्स ऐवजी मनपा संकुल साकारून गाळे वाटप करताना या भागातील बेरोजगार, महिला बचत गट व दिव्यांग बांधवांना 80% प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी सुद्धा आंदोलकाच्या माध्यमातून करण्यात आली। मध्ये जे नेते पडद्याच्या मागे या महानगरपालिकेला आणि बिल्डरला मदत करत आहे, आम्ही त्यांना लोकांसमोर नंगा करू, त्यांचा पर्दाफाश करू। आणि जर हे प्रकरण थांबलं नाही तर माननीय उपमुख्यमंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री फडणवीस साहेब आम्ही यांना निवेदन घेराव टाकू। एक महानगरपालिकेतर्फे एक मल्टीप्लेक्स बांधण्याचा एक घाट इथे सुरू झालेला आहे। 100 कोटीची एक जमीन फक्त 10 ते 15 कोटीत कोणातरी बिल्डरला विकण्याचा घाट मनपा आयुक्तांनी केलेला आहे। आणि या विरोधात या परिसरातील जनता, राहणारी जनता ही सध्या मध्यमवर्गीय व गरीब वर्ग आहे। आणि या इथे आज नागरिक कृती समितीतर्फे आम्ही सर्व जनतेने असा निर्णय घेण्यात आला की इथे मल्टीप्लेक्स सारखी मोठी वस्तू न उभी होता सामान्य नागरिकांसाठी एक बाजारपेठ, एक संकुल उभं व्हावं की जिथे 50 स्क्वेअर फुटापासून ते 500 स्क्वेअर फुटापर्यंत दुकानाचं आहे। म्हणजे सामान्य जनतेला इथे दुकान विकत घेता यावे, व्यवसाय करण्यात यावा या असा उद्देश आहे। असा संकुल इथे उभं व्हावं व सर्व प्रकारचे दुकानं, कपडा मार्केट असो, सोनाचं मार्केट असो, भाजी सब्जी मंडी असो, अशा सर्व प्रकारचे दुकानं एकाच छताखाली उपलब्ध असावे। त्यामुळे काय होईल या जनतेला इथला आणि इथला राजकमाल आणि सगळीकडले ट्रॅफिक पण कमी होईल। याच्यामुळे असा सगळ्यात चांगला उपक्रम सर्व जनतेच्या वतीनं आज इथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं व अशी मागणी करण्यात आली। आणि ही जर मागणी पूर्ण करण्यात नाही आली तर यापुढे पुन्हा नागरिक कृती समितीच्या वतीनं पालकमंत्र्यांना घेरावा घालण्यात येईल। ज्ञानेश्वर धाने पाटील, नितीन मोहोड, मुन्ना राठोड, समीर जवंजाळ, प्रवीण डांगे, रामा सोळंके, सुनील राऊत, गजेंद्र तिडके, बंटी रामटेके आदी सह कार्यकर्ते व स्थानिक नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, अमरावती।